नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सोनवणे. तुम्ही पाहत आहात स्पार्क मराठी. इंटिग्रेशनच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं होतं की इंटिग्रेशन म्हणजे नेमकं काय आहे. इंटिग्रेशनचे खूप सारे फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले होते. त्यानंतर त्याच्यावरती प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केले होते. आजच्या लेक्चरला आपल्याला इंटिग्रेशन बघायचं आहे आणि इंटिग्रेशनचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे बाय सबस्टिट्यूशन मेथडनी. त्यानंतर डेफिनाईट इंटिग्रेशन बघायचं आहे आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इंटिग्रेशन पण बघायचं आहे. म्हणजे इंटिग्रेशनचा ग्राफमध्ये इंटिग्रेशन कशासाठी यूज होतं हे सगळं आपल्याला या लेक्चरला मध्ये बघायचं आहे. तर चला स्टार्ट करू. इथं जर आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे आणि एक एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे e⁴x+3. ओके, e⁴x+3 याच्यामध्ये काय होतं आहे, जर e⁴x असतं तर इंटिग्रेशन ऑफ e⁴x आपल्याला माहीत आहे आणि आपण पटकन आन्सर दिलं असतं की e⁴xचं इंटिग्रेशन e⁴xच असतं. इथं थोडासा प्रॉब्लेम आहे. e⁴x नाही दिला आहे, वरती पॉवर 4x+3 दिला आहे. ज्यावेळेस या टाईपचं इंटिग्रेशन असेल त्यावेळेस काय करायचं आहे, सबस्टिट्यूशन मेथड म्हणजेच आपण काय करणार इथं लेट हा जो 4x आहे +3 याला आपण म्हणणार आहे टी. ओके, म्हणजे ते डोक्यावरती जे 4x+3 आहे त्याला आपण टी पुट करून देणार आहे. म्हणजे कोणताही एक व्हॅरिएबल पुट करून देणार आहे. त्याच्या जागेवरती जर आपण टी टाकलं तर e⁴t झालं आहे. मग प्रॉब्लेम काय, हे तर संपलं आहे. म्हणजे याच्या जागेवरती आता टी टाकलं आहे आपण, म्हणजे e⁴t येतो आहे. जसं e⁴xचं इंटिग्रेशन माहिती आहे, इथं dx नको आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन e⁴t असेल तर इथं पण dt असेल तर इंटिग्रेशन सॉल्व्ह करता येईल. मग आपण काय करणार आहे, इथं हे जे आलं आहे 4x+3 = t याला डिफरन्शिएट करणार ऑन बोथ साइड्स बाय कशाने डिफरन्शिएट करणार, एक्सनी जर दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं तर बघा काय होईल. इथं काय दिसते आपल्याला 4x+3 आहे आणि या साईडला किती आहे, टी आहे. आता 4x+3चं जर आपण डिफरन्शिएशन केलं, 4xचं डिफरन्शिएशन काय येईल, 4 तर डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल. म्हणजे असं काहीतरी येईल. इथं मला असं करायचं आपल्याला, इथून d/dx आणि इथं किती आहे 4x+3 आणि इथं टीचं डिफरन्शिएशन काय येईल d/dx आणि इथं काय राहील टी. ओके, आता 4x+3चं डिफरन्शिएशन d/dx सेपरेट डिफरन्शिएशन करायचे कारण की ॲडिशन आहे दोन फंक्शनची. इथं काय येईल, फर्स्ट 4 डिफरन्शिएशनच्या बाहेर आणि एकचं डिफरन्शिएशन किती येईल 1 येईल, +3चं डिफरन्शिएशन 3 तर कॉन्स्टंट आहे आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन किती असतं 0 असतं. आणि इथं काय dt/dx. म्हणजेच मी इथं असं डायरेक्ट लिहू शकतो आहे, इथं फक्त 4x+3चं डिफरन्शिएशन राहील 4 = इथं किती येईल dt/dx. ओके, आणि मला काय पाहिजे dxची व्हॅल्यू पाहिजे. हा जो dx इथं हा = या साईडला येईल आणि हा 4 आहे इथं डिवाईडला जाईल. म्हणजेच dx = इथं राहील dt/4. ओके, आता बघा इथं मला कशाच्या व्हॅल्यू आल्या आहे. एक तर मी 4x+3ची व्हॅल्यू इथं काय पुट करणार आहे टी पुट करणार आहे आणि dx काय पुट करणार आहे dt/4. तर चला जे आपलं इंटिग्रेशन आहे त्याच्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यू पुट करून देऊ आपण. वा, तर काय तयार होईल इथं, मला पाहिजे ॲन्सर इंटिग्रेशन ऑफ कशाचं, तर e⁴x+3 × dx = ओके. याच्यामध्ये मी काय करणार आहे, इंटिग्रेशन ऑफ इथं जो 4x+3 आहे त्याला मी टी पुट करणार आहे, हा केला आहे टी पुट. आणि त्याच्यानंतर dxला मी काय पुट करणार इथं dt/4. ओके, इथं बघा हा जो इथं मल्टिप्लाय याला हा जो 4 आहे, हा 4 तर कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट टर्म असेल तर आपल्याला माहिती आहे ती काय करायची इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायची. डिफरन्शिएशनच्या मध्ये जरी कॉन्स्टंट असलं तरी आपण बाहेर घेतो. इथं पण कॉन्स्टंट बाहेर घेणार आहे आणि कॉन्स्टंटला जर बाहेर घेतलं तर इथं काय उरेल 1/4 इंटिग्रेशन ऑफ e⁴t आणि इथं काय राहील इंटू dt. हां, हे सोपं झालं आहे. आता तुम्हाला कळलं आहे सबस्टिट्यूशन मेथड त्याला आपण का म्हटलं आहे, आपण सबस्टिट्यूट करतो आहे. इथं इंटिग्रेशन आता या फॉर्ममध्ये आलं आहे e⁴च्या फॉर्ममध्ये आलं आहे. सोपं झालं. आता e⁴चं जसं डिफरन्शिएशन माहिती आहे तसं व्हॅरिएबल जर बदललं तर घाबरून नाही जायचं. सर इथं e⁴चा फॉर्म्युला आपल्याला माहीत होता, इथं e⁴t आला आहे.
फॉर्म्युला तर सेम राहील ना, वरती एक्स होता, ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन ई रेस टू एक्सच येतं. तसं जर इथं ई रेस टू टी आला म्हणून घाबरून नाही यायचं, ई रेस टू टीचं इंटिग्रेशन काय येईल, ई रेस टू टीच येईल. आणि इथं 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 राहील 1/4 इंटिग्रेशन असेल याचं इंटू ई रेस टू टीच राहत आहे. फक्त काय इथं प्लस सी. ओके, आता आपण काय करून देणार आहे, एकदम सोपं आहे. आपण काय करून देणार आहे, इंटिग्रेशन आलं आहे आपलं, हे कशाचं इंटिग्रेशन आहे, ई रेस टू पॉवर 4x + 3चं इंटिग्रेशन आहे इंटू डी एक्स. ओके, मग काय ई रेस टू 4x + 3चं इंटिग्रेशन आहे आणि टीच्या फॉर्ममध्ये आलं आहे. जर इथपर्यंतच तुम्ही सॉल्व केलं त्याला काहीच अर्थ नाही. आपण जो टी सबस्टिट्यूट केला होता तो परत इथं पुट करून द्यावा लागेल. तर आपलं जे ॲन्सर आहे ते एकच्या फॉर्ममध्ये येईल. म्हणजे इथं जर टीची व्हॅल्यू मी जर टाकून दिली तर टीची व्हॅल्यू किती आहे, 4x + 3 डिवाइड बाय किती आला इथं 4 आणि प्लस सी. ओके, मी तुम्हाला लास्ट लेक्चरला शेवट मी सांगितलं होतं की मी तुम्हाला याची शॉर्टकट मेथड पण सांगणार आहे. आणि शॉर्टकट मेथड फक्त 2 स्टेपमध्ये आहे, एकदम सोपं होऊन जाईल आपल्यासाठी. हे तुम्हाला पार्ट नाही करायचं आहे, कारण की शॉर्टकट मेथडनी, मी पुन्हा सांगतो, शॉर्टकट मेथडनी सगळे एक्झाम्पल सॉल्व होतात असं काही नाही. काही एक्झाम्पल शॉर्टकट मेथडनी सॉल्व नाही होत. पण आपल्याला फिजिक्समध्ये जेवढं इंटिग्रेशन पाहिजे, गुड न्यूज ही आहे की फिजिक्समध्ये जेवढं इंटिग्रेशन आपल्याला काम येईल तेवढं तरी इंटिग्रेशन शॉर्टकट मेथडनी सॉल्व होऊन जातं. शॉर्टकट मेथड काय बा, इथंच आपण इथंच सांगतो मी. ई रेस टू याला जर आपण काय मानलं, एक्स मानलं, ही जी पूर्ण टर्म आहे याला आपण टी मानलं होतं, म्हणजे ई रेस टू पॉवर इथं किती झालं तर हा टी आहे, बरोबर. ई रेस टू टीचं इंटिग्रेशन ई रेस टू टीच येतं, आलं इथं टी, ई रेस टू टी म्हणजे सेम येतं आहे. ओके, फक्त काय करायचं, डिवाइडला 4 करून द्यायचं. म्हणजे थोडंसं याला जनरलाइज करण्याचा प्रयत्न करू. जर समजा असं काहीतरी असं ई रेस टू पॉवर ax + b असेल इंटिग्रेशन, ओके, इंटिग्रेशन इंटू डी एक्स, याचं जे इंटिग्रेशन आहे ती ई रेस टू पॉवर ax + b येईल. कारण की तसं पण आपल्याला माहिती आहे ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्सच येईल, पण एक्सच्या जागेवरती काय इथं ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन सेम असतं, पण ई रेस टू एकच्या जागेवरती काय x + b आहे, म्हणजे सेम तेच येईल. फक्त काय करायचं, एक्स नाही आहे ना, x + b आहे, मग काय करायचं, जो कोइफिशियंट आहे एक्सचा कोइफिशियंट किती आहे, ए आहे ना, इथं बघ काय होता 4 होता, हा जो 4 आहे डिवाइड करायचा आहे, इथं पण काय होऊन जाईल फक्त ए डिवाइड होईल. हे झालं आहे जनरलाइज फॉर्म्युला, हा झाला आहे जनरलाइज फॉर्म्युला. चला एक्झाम्पल आहे सॉल्व करता येते बघा. समजा एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला, ए रेस टू पॉवर 7x इंटू डी एक्स दिला आहे. आता आपण सबस्टिट्यूशन मेथडनी पूर्ण सॉल्व नाही करणार आहे. आपल्याला माहीत झालं आहे की काय माहीत झालं आहे, ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन याला काय मानायचं, थोड्या वेळ या पूर्ण टर्मला एक्स मानायचं. ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्सच असतं, काही प्रॉब्लेम नाही. मग याचं इंटिग्रेशन काय येईल, ई रेस टू एक्स, पण एक्सच्या जागेवरती काय 7x, आणि फक्त काय करायचं आहे याला डिवाइड करावं लागेल. कशाने डिवाइड करायचं आहे, जो एक्सचा कोइफिशियंट आहे, एक्सचा कोइफिशियंट काय बाबा, एक्सचा कोइफिशियंट 7 आहे, आणि मग आपण काय करणार इथं 7नी डिवाइड करून देणार, हा झाला 7 आणि प्लस काय येईल सी. हां 2 स्टेप नाही, फक्त एका स्टेपमध्ये सॉल्व केलं आहे. आणि इथं सी कॉन्स्टंट लिहायला विसरायचं नाही, कारण की ॲन्सरमध्ये कॉन्स्टंट टर्म राहील. चला त्यानंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल काय, कॉस, मी या टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं आधीच्या पार्ट फर्स्टमध्ये, लास्ट एकदम. कॉस 4x + 3 दिला आहे इंटू डी एक्स आहे. सांगा चला याचं इंटिग्रेशन काय. आता ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला माहीत आहे, त्याच्यावरून थोडंसं आपल्याला इंटिग्रेशन याचा पण अंदाज लावायचा आहे. इथं फक्त बघायचं, इथं कॉस आहे आणि याच्या ऐवजी इथं जर पूर्ण हा जर एक्स असता तर कॉस एक्सचे इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे काय, आता साइन एक्स. फक्त इथं काय एक्स नाही, एक्सच्या जागेवरती 4x + 3 दिला आहे. तर सोपं आहे, इज इक्वल टू काय करायचं वाय, इथं इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस 4x + 3 इंटू डी एक्स. याचं इंटिग्रेशन, कॉसचं इंटिग्रेशन असतं साईन, इथं आलं आहे साईन. कॉस एक्सचं इंटिग्रेशन साईन एक्स असतं, पण इथं एक्स नाही आहे, इथं काय 4x + 3 तसंच लिहून द्यायचं. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, इथं
हा जो एकचा कोइफिशियंट आहे किती इथं 4 आहे आणि 4ने काय करून द्यायचं फक्त डिवाईड करायचं. हे केलं आहे 4ने डिवाईड, झालं आहे 4ने डिवाईड आणि प्लस काय करून देणार सी, झालं आहे सॉल्व. हे झालं इंटिग्रेशन कॉस 4x + 3चं. अजून एक्झाम्पल सॉल्व करू आपण. इथे दिलं आहे 4x + 2 आणि पॉवर 3 दिलं आहे. अरे थोडंसं वेगळं एक्झाम्पल दिसतं आहे, वेगळं नाही सोपं आहे बा. समजा 5x + 2 दिला आहे, सॉरी 5x + 2च्या ऐवजी जर इथं x असता, ओके इथं dx लिहायचं राहिलं आहे, तर dx असं. इथं समजा 5x + 2च्या ऐवजी जर x असता तर हा x⁴ 3चं एक्झाम्पल आहे. म्हणजे पॉवर रूल आपल्याला यूज करावं लागेल. पॉवर रूल यूज करण्यासाठी एक प्रॉब्लेम आहे, इथं x नाही आहे, इथं 5x + 2 आहे. मग काय करायचं 5x + 2ला थोड्या वेळ x कन्सिडर करा, माना की x आहे, तर त्यावेळेस पॉवर रूल यूज होईल. आणि पॉवर रूल कसा यूज करायचा आपल्याला बघा, इथं = डायरेक्ट आन्सर लिहितो मी, पॉवर रूल सांगतोय x⁴n = x⁴n + 1 म्हणजे वरती डोक्यावरती त्याच्यावरती फक्त एक वाढवायचा. ओके आपलं जे पण दिलं इथं 5x + 2 याची पॉवर आधी 3 होती, इथं आपण लिहिणार 3 + 1 आणि डिव्हाइडला पण आपण काय करून देतो 3 + 1, काय प्रॉब्लेम नाही. हे झालं इथपर्यंत. पण हे कशासाठी असतं, जर x असता तर, इथं आपला x नाही आहे ना, मग इथं काय करायचं आहे जो एकचा कोइफिशियंट आहे 5 त्यांनी अजून काय करून द्यायचं डिवाईड करून द्यायचं. डिवाईड म्हणजे याच्या खाली डिवाईड करा, म्हणजे इथं डिवाईड करा असं. कशाने डिवाईड करायचं 5ने किंवा इथंच मल्टिप्लाय करून दिलं तरी चालेल. म्हणजे इथं आपण मल्टिप्लाय करतोय 5 आणि इथं किती येईल +c. ओके इथं राहील 5x + 2 ची पॉवर 4 डिवाइड बाय इथं राहील 4 × 5 आणि +c इथं राहील 5x + 2 ची पॉवर 4 डिवाइड बाय इथे येईल 20 आणि प्लस राहील हा c. हे झालं इंटिग्रेशन ऑफ कशाचं इंटिग्रेशन आहे तर 5x + 2 ची पॉवर 3 × dxचं इंटिग्रेशन. हो एकदम सोपं आहे. म्हणजे काय करायचं आहे x⁴nचाच फॉर्म्युला आपण यूज केला आहे, वेगळा काहीतरी फॉर्म्युला आपण यूज केलेला नाही, सेम फॉर्म्युला आहे. फक्त मेथड व्यवस्थित ध्यानात ठेवा. मेथड काय केलं आपण, याला आपण x मानलं, x⁴nचा फॉर्म्युला यूज केला म्हणजे याला x मानलं, x⁴n + 1 डिवाइड बाय n + 1. फक्त एकचा जो कोइफिशियंट आहे त्यांनी अजून डिवाइड करून द्यायचा आहे. आपला आन्सर आला आहे. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे sin 2x. sin 2x आहे, sin 2x नको होता आपल्याला, x पाहिजे होता. आणि जर x असता आपल्याकडं तर sin xचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे -cos x येतं. आता माहीत झालं आहे ना आपल्याला की 2x असू द्या, 3x असू द्या, 3x + 4 असू द्या, काही पण असू द्या, इंटिग्रेशन तर घेता यायला लागलं आहे आपल्याला. इथे येईल -cos. ओके एकच्या ऐवजी 2x आहे का, चला तसंच लिहून द्या 2x, काय फरक पडत नाही. फक्त काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. कशाने डिवाइड करणार सांगा, एकचा कोइफिशियंट आणि हा एकचा कोइफिशियंट किती आहे 2 आणि इथं काय येईल +c. झालं आहे इंटिग्रेशन सॉल्व केलं आपण sin 2xचं. हे सगळे इंटिग्रेशन सबस्टिट्यूशन मेथडचे. अजून खूप सारे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो आहे. त्यानंतर फिजिक्समध्ये अजून काही एक्झाम्पल आहे ओके, जे इंटिग्रेशन खूप जास्त महत्त्वाचे आहे. ज्यावेळेस तुम्ही 12थला ज्यावेळेस 12वी झालं त्यावेळेस इलेक्ट्रोडायनॅमिक्स ज्यावेळेस तुम्ही शिकता, इलेक्ट्रोडायनॅमिक्समध्ये sin²x cos²xचे इंटिग्रेशन आपल्याला काम येतं. इथं आपण ते पण शिकणार आहे की sin²xचं इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं. आता sin²x आहे हे इंटिग्रेशन सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करता येत नाही, ध्यानात ठेवा. सबस्टिट्यूशन मेथडने आपण सॉल्व नाही करू शकत. मग त्याचसाठी आपल्याला काय करावं लागतं, ज्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण आयडेंटिटी शिकलो आहे त्या आयडेंटिटी इथे यूज करावं लागतं का, कारण की sin²xचं डायरेक्ट इंटिग्रेशन नाही घेऊ शकत आपण. मी तर कोणत्या आयडेंटिटीज आहे तर आपण शिकलो होतो की sin²x = 1 - cos 2x डिवाइड बाय 2. हे आपण प्रूव्ह पण केलं होतं, कसं आलं आहे व्हिडिओ बघू शकताय प्लेलिस्टमध्ये जाऊन. त्यानंतर cos²xचं पण इंटिग्रेशन आहे, cos²xचं पण फॉर्म्युला आयडेंटिटी आपण बघितली ती 1 + cos 2x डिवाइड बाय 2. इथं काय करायचं आपल्याला, हा जो sin²x आहे ही आयडेंटिटी इथे यूज करायची आहे आणि त्यानंतर इंटिग्रेशन सॉल्व करायचं. म्हणजे sin²चा हा फॉर्म्युला यूज करायचा 1 - cos 2x डिवाइड बाय 2. चला सॉल्व करू आपण. इथं मी लिहितोय
इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे 1 मायनस कॉस ऑफ 2x डिवाइड बाय 2 इंटू डी एक्स. ठीक आहे इज इक्वल टू बघा इथं काय होईल हा जो 2 आहे ना डिवाइडला हा 2 काय करावं लागला आपल्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचा आहे. ओके सर घेऊन टाकू. इथं म्हणजे किती राहील 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर कारण की कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट रूपात इंटिग्रेशनच्या बाहेर जातो आणि 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 इथं काय राहील इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस कॉस 2x बरोबर आणि इथं काय राहील dx. करेक्ट आहे सर करेक्ट आहे सर. आता आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व करायचं आणि इंटिग्रेशनमध्ये बघा तुम्हाला काय दिसतं इथं 1 आणि इथं मायनस आहे 1 मायनस कॉस एक्स आहे आणि ज्यावेळेस ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की काय करायचं आहे बिंदास सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं सेपरेट करायचं इंटिग्रेशन. करू इंटिग्रेशन सेपरेट. किती पण मोठं इंटिग्रेशन आलं घाबरायचं नाही स्टेप बाय स्टेप फक्त ध्यानात ठेवायचं आहे. साइन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन इज इक्वल टू आपण बघतो आहे इथं 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 1/2 आहे. ओके इथं आपण काय करणार आहे आता सेपरेट इंटिग्रेशन करणार आहे. सगळ्यात आधी इंटिग्रेशन कशाचं येईल 1चं इंटिग्रेशन. ओके सर इथं येईल 1चं इंटिग्रेशन इथं येईल 1 इंटू डी एक्स. ओके हा डी एक्स पण मल्टिप्लाय होईल होईल 1 इंटू डी एक्स येईल आणि त्यानंतर इथं मायनस साईन येईल. इंटिग्रेशन ऑफ काय राहील इथं कॉस 2xचं इंटिग्रेशन. बघा इथं मी काय केलं इथं मायनस साईन होतं इथं पण मायनस साईन घेतलं आहे याला इंटिग्रेशनचं साईन दिलं ना हा डी एक्स इथं आणि हा आला इथं डी एक्स आणि हा झाला ब्रॅकेट. ओके इथून इज इक्वल टू 1/2 हां 1 इंटू डी एक्सचं इंटिग्रेशन काय आता आठवा फॉर्म्युला आपण बघितलं होता डी एक्सचं इंटिग्रेशन. डी एक्स म्हणजे एकचा एकदम छोटासा पार्ट आहे ते जर आपण इंटिग्रेशन केलं तर इंटिग्रेशन म्हणजे काय समेशन आहे डी एक्स ॲड करत चालायचं तर काय तयार होईल एक्स तयार होईल कारण की डी एक्स काय आहे एकचा छोटासा पार्ट आहे. ओके म्हणजे डी एक्सचं इंटिग्रेशन तर आपल्याला कळलं आहे किती आलं आहे एक्स. ओके सर इथं मायनस साईन आहे याला आहे मायनस साईन. त्यानंतर कॉस 2xचं इंटिग्रेशन साईन 2xचं इंटिग्रेशन आत्ता आपण बघितलं होतं. ओके सेम कॉस 2xचं इंटिग्रेशन आणि सबस्टिट्यूशन मेथड पण मध्ये पण आपण शॉर्ट ट्रिक शिकलो आहे. म्हणजेच कॉस 2xचं इंटिग्रेशन काय येईल कॉसचं इंटिग्रेशन काय असतं साईन. ओके इथं 2x आहे तर 2x तसाच येईल फक्त डिवाइड काय करावं लागेल हा जो एकचा कोइफिशियंट आहे त्याने आपण डिवाइड करून देतो आणि कॉसचं इंटिग्रेशन येईल साईन 2x डिवाइड बाय 2. हो ओके त्यानंतर आता आपण काय करू शकतो याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो आहे साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू हा जो 2 आहे ना हा जो 1/2 आहे हा 1/2 जर मध्ये मल्टिप्लाय करून दिला तर हा याला पण मल्टिप्लाय होईल इथं पण मल्टिप्लाय होईल 2ला मल्टिप्लाय झाल्यानंतर इथं 4 होईल म्हणजेच इथं राहील एक्स डिवाइड बाय 2 आणि मायनस साइन 2x इथं 2 इंटू 2 4. करेक्ट. हे इंटिग्रेशन जरी इम्पॉर्टंट असलं तर इंटिग्रेशनचा रिझल्ट ध्यानात ठेवायचा नाही आहे. ध्यानात ठेवला तर चांगलं आहे पण मला माहिती आहे इंटिग्रेशनचा रिझल्ट काय ध्यानात ठेवणार आहे. त्यामुळं इथं इंटिग्रेशन कसं सॉल्व केलं ती मेथड ध्यानात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. सो ही मेथड ध्यानात ठेवा की आपण इंटिग्रेशन कसं सॉल्व केलं एक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्सचा कोणता फॉर्म्युला आपण यूज केला 1 मायनस कॉस 2x डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला यूज केला आणि त्यानंतर इंटिग्रेशन सॉल्व केलं आहे. फक्त सेम तसंच आहे सॉल्व करता येईल कॉस स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय फक्त फॉर्म्युला यूज करायचा आहे. कॉस स्क्वेअर एक्सचा कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे हा इथं दिला आहे कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस काहीच नाही फक्त बदल इथं मायनस साईन आहे आणि इथं प्लस साईन आहे एवढाच बदल आहे. म्हणून इंटिग्रेशनमध्ये पण खूप जास्त काही बदल नाही होणार आहे. इंटिग्रेशन सेम येईल फक्त प्लसचं मायनस होईल आणि याचं जे इंटिग्रेशन आहे हा प्रॉब्लेम मी तुमच्यासाठी देतो आहे. व्हिडिओ पॉज करा त्यानंतर सॉल्व करून बघा आपल्याला सॉल्व करता येतं आहे का येत असेल तर ग्रेट आहे. इथं फक्त एक बदल होईल की याचं इंटिग्रेशन अरे हां आणि आपण एक गोष्ट विसरलो आहे की जी तुम्ही कधीच नाही विसरायची मी कधी चालतं इथं प्लस सी राहिला होता आपला. ठीक आहे
प्लस सी नाही विसरायचं, प्लस सी इथं राहील इंटिग्रेशनमध्ये. ओके, इथं काय येईल, कॉस स्क्वेअर एक्सचं आपण इंटिग्रेशन बघतो आणि कॉस स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन सेम राहील, फक्त इथं जे मायनस साईन आहे या मायनस साईनच्या ऐवजी इथं प्लस साईन येईल. बाकी 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 सेम, म्हणजे इथं राहील प्लस आणि साईन 2x आहे, इथं पण साईन 2x डिवाइड बाय इथं आला आहे 4. ओके, और यहाँ पे प्लस सी. क्या बात है. हे पण आहे, मी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी ठेवलं आहे, प्लीज सॉल्व करा. पुढचा पार्ट आहे इंटिग्रेशनमध्ये आपण थोडा फक्त बदल करतोय, बाकी जेवढं पण इंटिग्रेशन शिकलो आहे ते इंटिग्रेशन सेम आहे, थोडा बदल आहे. पुढचा पार्ट कोणता आहे, डेफिनाईट इंटिग्रेशन. डेफिनाईट इंटिग्रेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फिजिक्समध्ये शक्यतो जे इंटिग्रेशन यूज केलं जातं ते डेफिनाईट इंटिग्रेशनच असतं. डेफिनाईट इंटिग्रेशन म्हणजे काय, आपण ज्यावेळेस इंटिग्रेशन करतो म्हणजे काय करतो, आपण समेशन करतोय, छोटे छोटे तुकडे, छोटे छोटे पार्ट आहे ते जोडत चाललोय, डी एक्स जोडतोय आणि आपल्याला एक पूर्ण मोठा पार्ट तयार होतोय. पण मोठा पार्ट तयार करताना काही लिमिट असतं, म्हणजे आपल्याला कुठून ते कुठपर्यंत जोडत जायचं आहे. जसं हा पेन आहे, पेनचा मी जर हा छोटासा एक डी एक्स हा एवढा जर पार्ट घेतला आणि मी असे छोटे छोटे पार्ट जर जोडत चाललो तर माझं लिमिट असेल, मला कुठून ते कुठपर्यंत ते पार्ट जोडायचे, कुठून ते कुठपर्यंत सम करायची, हे इम्पॉर्टंट आहे. चला मी तुम्हाला एका एक्झाम्पलने सांगतोय. समजा माझ्याकडं इथे एक नंबर लाईन दिसते, तुम्हाला दिसते नंबर लाईन, ही नंबर लाईन आहे. ओके, या नंबर लाईनवरती मी एक छोटासा पार्ट कन्सिडर करणार, एकदम छोटासा पार्ट आपण कन्सिडर करू. समजा इथं करतो मी, दिसतोय तुम्हाला हा छोटासा पार्ट, हो रेड कलरने. या छोट्याशा पार्टची लेंथ मी किती म्हणणार आहे, डी एक्स. ओके, हा जो छोटासा पार्ट आहे हा ओरिजिनपासून म्हणजे 0पासून किती अंतरावरती माहीत तुम्हाला, एक्स एवढ्या अंतरावरती. आणि आता मला काय पाहिजे, मला काय करायचं आहे, हा जो डी एक्स पार्ट आहे ना, हा डी एक्स पार्ट म्हणजे असा डी एक्स असं जोडत मला काय करायचं आहे, ही जी नंबर लाईन आहे या नंबर लाईनची लेंथ आपल्याला यूज कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे तुम्हाला मी आत्तापर्यंत जे इंटिग्रेशन शिकलो आहे त्याचा यूज पण सांगतो आहे, ते थोडंसं फील करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण काय करतो आहे, डी एक्स हा एक छोटासा पार्ट घेतला आणि असे डी एक्सचे खूप सारे पार्ट आपल्याला एकमेकांमध्ये जोडायचे. म्हणजे इथे एक पार्ट असेल हा पण जोडायचा आहे, इथे एक पार्ट असेल हा पण जोडायचा आहे, इथे एक पार्ट असेल, म्हणजे असे डी एक्सचे आपण खूप सारे पार्ट जोडत जाणार आहे. पण आपल्याला कुठून ते कुठपर्यंत लेंथ कॅल्क्युलेट करायची, फक्त मला इथून 1पासून ते 3पर्यंतची लेंथ मला फक्त पाहिजे, ती तिथपर्यंतचं अंतर किती आहे. यासाठी मी काय करणार माहिती आहे, सम करायची, डी एक्सचे पार्ट जोडायचे, म्हणजे इथं असेल इंटिग्रेशन. ओके ओके बॉस, करेक्ट आहे. इथं असेल इंटिग्रेशन. इंटिग्रेशन कशाचं आहे, डी एक्स आहे, कारण की डी एक्सचे मी छोटे पार्ट जोडत चाललो आहे, पण कुठून ते कुठपर्यंत मला लेंथ पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. डी एक्स असं मी जोडत तर कुठपर्यंत पण जाईल, असं डी एक्सला जोडत तर कुठपर्यंत जाईल, इन्फिनिटीपर्यंत जाईल. पण मला एवढं थोडी ना पाहिजे, मला लेंथ कोणती कॅल्क्युलेट करायची, 1पासून ते 3पर्यंत. यालाच आपण म्हणतो डेफिनाईट. एक स्पेसिफिक रिजनपर्यंतच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, एक स्पेसिफिक डिफाईन आहे, तिथपर्यंतच आपल्याला पाहिजे इंटिग्रेशन. मी म्हणतो आहे मला लोअर लिमिट, इथं आपण लिहितो लोअर लिमिट, म्हणजे कुठून ते कुठपर्यंत चाललो आहे. लोअर माझा असेल 1पासून ते मला पाहिजे कुठपर्यंत, 3पर्यंत. म्हणजे मला फक्त इथून ते इथपर्यंतच लेंथ मला कॅल्क्युलेट करायची, म्हणून मी हे सगळं लिहितो आहे. इज इक्वल टू हां बरोबर मला एक सांगा आता, घाबरून नाही यायचं आहे, 1 आला 3 आला, अरे काय झालं इथं 1 आला आहे 3 आला आहे, बाकी इंटिग्रेशन सेम आहे. कशाचं इंटिग्रेशन आहे जरा बा, डी एक्सचं इंटिग्रेशन. डी एक्सचं इंटिग्रेशन काय आता, एक्स आणि प्लस सी पण असेल. ओके सर, एक्स प्लस सी आहे, हा झाला एक्स प्लस सी. सर हे वरती इंटिग्रेशनच्या त्या सापावरती खाली आणि वर काय लिहिलं आहे त्याचं काय करायचं बघा, ते इथं असंच लिहून द्यायचं, इथे 1 आणि इथं असेल 3. ओके, मी तुम्हाला ते नंतर सांगतो आहे, त्याला आपण काय नावं देतो, एक स्पेसिफिक नावं पण त्याला देतो आहे. मी तुम्हाला फील करण्याचा प्रयत्न करतो आहे काय करणार आहे आपण. नंतर काय करायचं आहे, हा जो एक्स आहे ना, आता सी तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटच्या जागेवरती आपण कोणती दुसरी व्हॅल्यू नाही टाकू शकत, आणि एक्स आपला व्हॅरिएबल आहे. व्हॅरी म्हणजे तो काही पण असू शकते, त्याची व्हॅल्यू 1 2 3 4 5 7 8 9 काही पण. आता एकच्या जागेवरती
हायर लिमिट टाकायचं, म्हणजे हे जे वरचा नंबर आहे तो आधी 1च्या जागेवरती पुट करायचा. ओके, पुट करू आपण, बघा काय येईल. 1च्या जागेवरती पुट केल्यानंतर इथं 3 राहील. 1च्या जागेवरती पुट केला मी, इथं दिसतो तुम्हाला एक्स आहे, त्याच्यानंतर प्लस सी तसाच राहील, हा झाला आहे प्लस सी. ओके, मी फक्त 3 पुट केला आहे. त्यानंतर काय करायचं, मायनस साईन. ओके सर, मायनस साईन, हे झालं मायनस साईन. आत्ता काय करायचं, हे जे लोअर लिमिट आहे खाली दिसते तुम्हाला, ते लोअर लिमिट 1च्या जागेवरती पुट करून द्यायचं. लोअर लिमिट जर 1च्या जागेवरती टाकलं इथं 1 येईल आणि प्लस सी तर सीच राहील. करेक्ट आहे. इथं म्हणजे काय झालं, आपण हायर लिमिट टाकलं, 1च्या जागेवरती आधी हायर टाकलं, त्यानंतर पूर्ण याला मायनस साईन दिलं, हे झालं मायनस साईन, आणि त्यानंतर काय केलं, याच्यातच लोअर लिमिट पुट केलं. ठीक आहे, असं जर केलं मी ज्यावेळेस, त्यावेळेस काय होईल. ओके, इथं राहिलं आहे 3 प्लस सी, इथं मायनस साईन, इथं मायनस काय 1 आहे. ओके, आणि जे मायनस साईन आहे, हे मायनस साईन इथं प्लस मायनस ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय होईल, इथं प्लस मायनस काय राहील, मायनस, इथं येईल मायनस सी. ओके, प्लस सी आणि मायनस सी कॅन्सल होऊन जाईल. इंटिग्रेशन ऑफ 1 to 3 इंटू डी एक्स इज इक्वल टू, याचा ॲन्सर आपल्याकडे येतं आहे बघा, इम्पॉर्टंट आहे, 3 - 1 इज इक्वल टू काय राहील, 2. अरे जबरदस्त, हे काहीतरी रिप्रेझेंट करत आहे. आपण काय करत होतो, 1 पासून ते 3 पर्यंतची लेंथ कॅल्क्युलेट करत होतो. इथून तिथपर्यंतची लेंथ किती येईल बघा, 1 to 2 पर्यंत 1 आणि 2 to 3 पर्यंत 1, म्हणजे टोटल लेंथ किती झाली 2, आणि आपलं समेशन कॅल्क्युलेट करून दिली 2 पर्यंत. याला आपण डेफिनाईट इंटिग्रेशन म्हणतोय. डेफिनाईट का म्हणतोय, कारण की एका स्पेसिफिक सुरुवातीच्या पॉईंटपासून एका स्पेसिफिक फायनल पॉईंटपर्यंत. इथं हा जो 1 आहे, जो इंटिग्रेशनचा हा जो साप आहे, त्याच्या खाली जो लिहिला आहे त्याला आपण लोअर लिमिट म्हणतो, आणि हा जो वरचा पॉईंट आहे त्याला अप्पर लिमिट म्हणतो. ज्यावेळेस आपल्याला कोणतं पण इंटिग्रेशन लिहायचं असं, ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन लिहितो, ते इंटिग्रेशन लिहिताना असं लिहिलं जातं, इंटिग्रेशन ऑफ कोणतंही फंक्शन आहे, इथं असेल एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, कोणतं पण फंक्शन असेल, एक्स प्लस साइन एक्स कॉस एक्स टॅन एक्स ई रेस टू एक्स 1/x. आत्तापर्यंत आपण खूप सारे बघितले, त्याच्यापैकी काही पण असेल फंक्शन एक्सचं. इथं फक्त काय राहील, इथं असतो एक्स इनिशियल, इथं असतो एक्स फायनल. ओके, याच्यामध्ये असं लिहिलं जातं डेफिनाईट इंटिग्रेशन. आणि डेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये ध्यानात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही लिमिट पुट करणार आहे त्यावेळेस आता सी नाही लिहायचं आहे, कॉन्स्टंट नाही लिहायचा. सोपं झालं आहे, कॉन्स्टंट का नाही लिहायचं आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांना समजत नाही की कॉन्स्टंट आपण डेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये का नाही लिहित, कारण की कॉन्स्टंट तसा पण कॅन्सल होऊन जातो आहे सबट्रॅक्शनमध्ये. हायर लिमिट मायनस लोअर लिमिट आपण ज्यावेळेस करतो आहे त्यावेळेस हा जो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट कायम कॅन्सल होऊन जाईल, कायम सबट्रॅक्ट होऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे फक्त हायर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकून द्यायचं, कॉन्स्टंट नाही लिहायचा, सोपं होईल. याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगत होतो की एक्स इनिशियलला आपण म्हणतोय लोअर लिमिट. ओके, आणि एक्स फायनलला आपण म्हणणार आहे अप्पर लिमिट. हे झालं अप्पर लिमिट, हायर लिमिट. चला आपण एक्झाम्पल सॉल्व करून बघू, जमतंय का. इथे इंटिग्रेशन आहे, कशाचं इंटिग्रेशन आहे व्यवस्थित बघा, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे, एक्स स्क्वेअरचं, आणि त्याला लिमिट पण आपल्याला दिलं आहे. आता काय होईल, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे, आधी तर साधं इंटिग्रेशन लिहायचं. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन म्हणजे पॉवर रूल आपल्याला यूज करावं लागेल. करेक्ट आहे सर, पॉवर रूल काय मला सांगा, एक्स रेस टू 2 आहे ना, वरती काय करायचं, एक वाढवायचा म्हणजे 2 + 1 येईल, म्हणजे किती होईल इथं 3, आणि डिवाइड बाय इथं किती राहील 3. इथं सी लिहिणार का कॉन्स्टंट, नाही, कॉन्स्टंट काय होणार आहे हा, इथं कॉन्स्टंट काय होणार आहे, तसं पण कॅन्सल होऊन जाणार आहे कॉन्स्टंट, मग लिहायची गरज नाही आपल्याला. फक्त काय करायचं, इथं लिमिट पुट करायची आपल्याला, आणि आपण लिमिट किती पुट करणार आहे, इथं ब्रॅकेट द्यायचं आधी. तर लिमिट किती, इथं लोअर लिमिट 0 आहे, हायर लिमिट किती आहे 2 आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, सगळ्यात आधी इथं ही जी पूर्ण टर्म आहे याच्यामध्ये काय करायचं, आधी हायर लिमिट पुट करायचं, म्हणजे 1च्या जागेवरती हायर लिमिट कोणतं आहे आपलं, अप्पर लिमिट 2 आहे, 1च्या जागेवरती 2 लिहायचा, बाकी काहीच नाही चेंज करायचं, फक्त 1च्या जागेवरती. इथं एक्स आहे, याच्या जागेवरती मी 2 लिहितो आहे, इथं राहील 2चा क्यूब डिवाइड बाय इथं 3. झालं आहे, आधी हे पुट केलं. ओके, नंतर ही झाली पूर्ण टर्म, हायर लिमिट आपण पुट केलं, अप्पर लिमिट पुट केलं आहे. त्यानंतर द्यायचं मायनस साईन, इथं मी दिलं मायनस साईन, बघा व्यवस्थित. मायनस साईन दिल्यानंतर काय करायचं,
लोअर लिमिट पुट करायचं. म्हणजे 1च्या जागेवरती लोअर लिमिट किती आपला 0 आहे. 1च्या जागेवरती 0 टाकायचा. बाकी सगळं सेम राहील. 0चा क्यूब येईल डिवाइड बाय 3, बाकी सगळं सेम आहे. ओके. मला सांगा 2चा क्यूब किती येईल? 8 डिवाइड बाय इथं राहील 3 मायनस साईन. 0चा क्यूब केल्यानंतर काय येणार? इथं 0चा क्यूब आहे. 0चा क्यूब केल्यानंतर किती येईल? 0. 0 डिवाइड बाय 3 0. म्हणजे इथं सगळं काय राहील? ही टर्म 0 राहील. अरे आलं आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 लिमिट x² इंटू dx हे झालं डेफिनाईट इंटिग्रेशन. आणि डेफिनाईट इंटिग्रेशनचा ॲन्सर किती आला आहे? 8 डिवाइड बाय 3. हा नंतरचा 0 आहे तो नाही लिहिला तरी चालेल. याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म नाही येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. चलो स्टार्ट करते हैं. काय दिलं आहे? इथं 3 आहे आणि साइन x आहे आणि काहीतरी पाय डिवाइड बाय 2 वगैरे काहीतरी दिलं आहे. सॉल्व करू. इज इक्वल टू सगळ्यात आधी हा जो 3 आहे ना त्याला रूपाबाती इंटिग्रेशनच्या बाहेर काढायचं एकदम व्यवस्थित. इथं 0 टू पाय बाय 2पर्यंत इंटिग्रेशन आहे. ठीक आहे. इथं काय राहील? साइन x आणि इथं dx. करेक्ट आहे. हा जो 3 आहे ना हा 3 इथं तसाच राहील. सगळ्यात आधी आपण घेणार आहे बाई इथं इंटिग्रेशन. कशाचं इंटिग्रेशन आहे? साइन एक्सचं इंटिग्रेशन. हा सर आपण शिकलो आहे साइन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं? मायनस कॉस एक्स. इथे येईल मायनस कॉस एक्स. हो. त्यानंतर काय करायचं? मी तुम्हाला सांगितलं की लिमिट तसेच पुट करायची. इथं 0 तिथं असेल पाय डिवाइड बाय 2. ओके. आता आधी हायर लिमिट ही जे मायनस साईन आहे ना बाई इथं जास्त कन्फ्युजन करायपेक्षा हे जे मायनस साईन ज्यावेळेस येईल हे मायनस साईन बाहेर मल्टिप्लाय करू शकतो आपण. ब्रॅकेटच्या बाहेर टाकून द्यायचं. म्हणजे इथे येईल -3. इथं काय राहील? कॉस एक्सची पावर लिमिट 0 टू पाय डिवाइड बाय 2. आधी कोणतं लिमिट पुट करणार? हायर लिमिट. म्हणजे काय लिहितं? कॉस पाय डिवाइड बाय 2. त्यानंतर मायनस साईन. मग काय येईल? कॉस लोअर लिमिट 0. ओके. बघा मी इथं काय केलं आहे? 1च्या जागेवरती आधी टाकला आहे पाय बाय 2. त्यानंतर मायनस साईन दिलं आणि 1च्या जागेवरती काय टाकलं आहे? 0. सोपं आलं आहे. इथून इथं -3. मला सांगा कॉस पाय बाय 2. हा ध्यानात ठेवा. मी आत्तापर्यंत प्लेलिस्टमध्ये जेवढं पण तुम्हाला मॅथमॅटिक्स दिसतं आहे तेवढं मॅथ तुम्हाला फिजिक्ससाठी खूप जास्त गरजेचं आहे. ओके. ते व्हिडिओ किंवा ते जे सगळे लेक्चर आहे 1 वेळा पहा, 2 वेळा पहा, 4 वेळेस बघा किंवा खूप वेळा त्याला रिव्हिजन करा. जे पण मॅथ आहे ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट फंक्शन असेल. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त. त्यानंतर डिफरन्शिएशन, त्यानंतर इंटिग्रेशन, ह्या टर्म खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या जर येत असतील तुम्हाला, या जर समजलं तुम्हाला तर पुढचं पूर्ण फिजिक्स 2 वर्षाचं एकदम सोपं होऊन जातं. त्यामुळं जेवढं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करता येईल, जेवढा जास्त अभ्यास करता येईल या सगळ्या मॅथचा तेवढा जास्त अभ्यास करा. 10वीपर्यंत जेवढं पूर्णची पूर्ण तुम्ही मॅथ शिकलाय सगळं मॅथ 11वी आणि 12वीला वापरावं लागतं असं काही नाही. काही स्पेसिफिक मॅथ आहे तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळं फोकस करा व्यवस्थित. तेवढ्या मॅथचा तरी अभ्यास करा. इथं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ज्यावेळेस आपण ट्रिग्नोमेट्री बघितली कॉस पाय बाय 2ची व्हॅल्यू किती येते? म्हणजे कॉस 90 इज इक्वल टू किती असतो? कॉस 90 इज इक्वल टू 0. ओके. मायनस आणि कॉस 0 इज इक्वल टू किती असतो माहीत तुम्हाला? 1. ठीक आहे. इज इक्वल टू इथं झालं आहे -3. इथं 0 - 1 इज इक्वल टू -1. ओके. मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस काय होतं? प्लस होतं. आणि इथं काय राहील? 3 × 1 इज इक्वल टू 3. म्हणजे आपल्याकडे ॲन्सर आलं आहे. आपण ॲन्सर कॅल्क्युलेट करत होतो इंटिग्रेशन ऑफ फ्रॉम 0 टू पाय बाय 2 इंटू साइन एक्स इंटू dx. इथं 3 होता ना, सॉरी. 3 इंटू साइन एक्स इंटू dx इज इक्वल टू याचा ॲन्सर किती आला आहे? 3. हो. हे आपण सॉल्व केलं आहे. करेक्ट. जबरदस्त. नेक्स्ट इंटिग्रेशन e⁻x आणि लिमिट दिलं आहे 0 टू 1पर्यंत. चला सिम्पल आहे. e⁻xचं इंटिग्रेशन काय येईल? e⁻xच येतं. हो. e⁻xमध्ये डिफरन्शिएशन करा, इंटिग्रेशन करा. ध्यानात ठेवा बदलतच नाही. म्हणजे काय राहील तर e⁻x. ओके.
त्यानंतर लिमिट द्यायचं. याचं लिमिट कुठून ते कुठपर्यंत आहे, फ्रॉम 0 to 1पर्यंत. याच्यामध्ये आपण कॉन्स्टंट नाही लिहिणार आहे, हे पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. लिमिट देताना आधी ईच्या 1च्या जागेवरती हायर लिमिट टाकायचं, म्हणजे ईच्या जागेवरती 1 येईल. जसं हायर लिमिट टाकलं तसं मायनस साईन द्यायचं आणि त्यानंतर ईच्या 1च्या जागेवरती लोअर लिमिट टाकायचं. ओके. e⁻1 म्हणजे ई लिहू शकतो मी, ई लिहू शकतो आहे आणि मायनस साईन आणि ईच्या डोक्यावरती 0 आहे. कशाच्या पण डोक्यावरती कोणता पण नंबर आहे, त्या नंबरच्या डोक्यावरती ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस ती जी व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू येते 1. म्हणजेच आपलं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 e⁻x into dx याचं जे इंटिग्रेशन आहे, हे इंटिग्रेशन येतं आहे e-1. आता मी तुम्हाला सांगतो या टाईपचं इंटिग्रेशन ज्यावेळेस आपण न्यूक्लिअर फिजिक्स शिकतो त्यावेळेस, ज्यावेळेस हाफ लाईफ पिरियड वगैरे नंतर येणार आहे त्यावेळेस या टाईपचे इंटिग्रेशन तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहे. ते आपण सॉल्व करणार आहे, या टाईपचे प्रॉब्लेम घेणार आहे. त्यासाठी आधीच आपण प्रॅक्टिस करतो आहे, आधीच प्रिपेअर करतो आहे. ओके. इथपर्यंत आपण डेफिनाईट इंटिग्रेशन बघितलं आहे. जसं डेफिनाईट इंटिग्रेशन झालं आहे, आता आपल्याला पुढचा पॉईंट आहे. हा पॉईंट तुम्हाला डेरिवेशनमध्ये जास्त इम्पॉर्टंट नाही येणार आहे याचं. त्यानंतर याचं जास्तीत जास्त इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो आहे कशामध्ये, ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे आणि प्रॉब्लेम खूप सारे प्रॉब्लेम आहे, एक प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस मोशन हा चॅप्टर शिकणार आहे म्हणजे पूर्ण व्हॅलॉसिटी, ॲक्सेलरेशन वगैरे, डिस्प्लेसमेंट खूप सारं, याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे इंटिग्रेशनचं, हे जे ॲप्लिकेशन आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याला आपण म्हणतो आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ इंटिग्रेशन. म्हणजे ग्राफवरती इंटिग्रेशन नेमकं काय देतो आपल्याला ते बघायचं आहे. चला आपण स्टार्ट करतो आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, एकदम मस्त आहे, भारी आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इंटिग्रेशन. समजा आपल्याकडे एक फंक्शन आहे आणि ते जे फंक्शन आहे ते असेल y = f(x). मध्ये फंक्शन काही पण असेल, x² असेल, x² + 2 असेल, 2x + 3 असेल, sin x असेल, cos x असेल, e⁻x असेल, nlx असेल, काही पण असेल. ठीक आहे. ज्यावेळेस मला याचा ग्राफ आपण ड्रॉ करू शकतो आहे, sin xचा ग्राफ ड्रॉ करतो, cos xचा ग्राफ लिहू शकतो आहे, x² ग्राफ आपण ड्रॉ करतो, स्ट्रेट लाईनचा ग्राफ आपण ड्रॉ करतो. आपल्याला काय करायचं आहे, समजा इथं मी ग्राफ ड्रॉ केला, या फंक्शनचा ग्राफ आहे समजू शकतो आहे आपण, मी सांगतो आहे तर समजून घ्या. ठीक आहे. इथं हा जो ग्राफ आहे हा समजा y = f(x)चा ग्राफ आहे. म्हणजे जसं मी एक्सची व्हॅल्यू बदलवत चालेल तसं वायची व्हॅल्यू बदलत आणि असा काहीतरी ग्राफ येतो आहे. ठीक आहे सर. या ग्राफवरती समजा मी एक पॉईंट ड्रॉ करतो आहे, एक पॉईंट आहे. समजा इथं कुठेतरी एक पॉईंट घेतो आहे आणि हा जो पॉईंट आहे ना पोरांनो, हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट समजा एक्स ॲक्सिसवरती हिची जी पोझिशन आहे त्याची ती समजा एक्स असेल असं मी कन्सिडर करतो आहे. काहीतरी एक्स आहे, एक्स म्हणजे व्हॅरिएबल आहे, तो 2 4 3 4 5 6 7 8 9 काही पण असू शकतो आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी इथं जी वायची व्हॅल्यू असेल, वायवरती आहे समजा, इथं व्हॅल्यू जी असेल ती मी असं कन्सिडर करतो आहे फक्त, ही किती असेल वाय. आता मी काय करणार आहे, एक्समध्ये थोडासा बदल करणार आहे. एक्स ॲक्सिसवरती मी थोडंसं पुढं जातो, एकदम थोडंसं पुढं जात आहे. तुम्ही म्हणाल कितीनी पुढं जात आहे सर, कितीनी बदलवत आहे एक्सला, थोडंसं कितीनी बदलवतो आहे, DXनी वाढवतो आहे फक्त एक्सला. ठीक आहे सर. एक्सला आपण कितीनी वाढवतो आहे, DXनी. म्हणजे आपण चाललो इथं. ओके. एक्सला थोडंसं वाढवलं आणि वाढवल्यानंतर आता ही जी पोझिशन असेल हिची, ही पोझिशन झाली आहे x + dx. ओके. इथं मी काय करतो आहे, थोडं थांबा. हां, इथं मी एक स्ट्रीप टाकली आहे, ही झाली आपली स्ट्रीप. दिसते सगळ्यांना स्ट्रीप, एक पट्टी आहे. ओके. ही जी पट्टी आहे ना, या पट्टीची किंवा स्ट्रीपची मी जर तुम्हाला विचारलं की विड्थ किती पोरांनो, विड्थ, ओके, तुम्ही सांगणार सर इथं x आहे, इथं x + dx आहे, म्हणजे हा x कितीनी वाढला आहे. तर ही जी विड्थ असेल इथून ते इथपर्यंत, अरे याची जी विड्थ येईल इथून ते इथपर्यंत, सर ही विड्थ dx असेल, कारण की आपण एक्सला किती वाढवलं आहे, dxनी. आणि सर याची जी हाईट आहे, ही जी हाईट आहे वरती मला इकडे दिसतो आहे, इथं
वाय ॲक्सिसवरती आपला किती आहे वाय, इथं दिसतोय वाय, म्हणजेच याची जी हाईट आहे ही हाईट किती असली पाहिजे सर, वाय असली पाहिजे. ओके. जर मी आता तुम्हाला विचारलं ही जी स्ट्रीप दिसते तुम्हाला, या स्ट्रीपचा आकार कोणता आहे, काय दिसतंय तुम्हाला? कोणता आकार दिसतोय, याचा काय दिसतंय बघा इथं. रेक्टँगल दिसतोय हा. ओके. आणि त्याचा जो एरिया आहे हा काय असतो, रेक्टँगलचा एरिया, अरे माहिती आहे आपल्याला. मग आपण मी इथं काय म्हणणार आहे, ही जी स्ट्रीप आहे ह्या स्ट्रीपचा एरिया आपल्याला लिहायचा आहे. आणि एरिया ऑफ स्ट्रीप, इथं एरिया ऑफ स्ट्रीप, ही जी छोटीशी स्ट्रीप आहे हिचा एरिया पण छोटासाच येईल. आणि हा जो एरिया आहे, अरे रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ किती दिली याची वाय, बघा इथं वाय, आणि हिचा जो ब्रेड्थ आहे ती किती दिली आहे डी एक्स, म्हणजे त्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन असेल. आणि याचा जो एरिया आहे तो येईल वाय इंटू डी एक्स. ओके. आता मला काय करायचं आहे, मला पूर्णची पूर्ण एरिया अंडर द कर्व कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे जी कर्व आहे ना, या कर्वच्या अंडर त्याच्या खालचा एरिया मला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो एरिया समजा मला कुठून ते कुठपर्यंत कॅल्क्युलेट करायचं आहे, कारण की आता आपण लिमिट कॅल्क्युलेट डेफिनाईट इंटिग्रेशन शिकलो आहे. मी लिमिट पुट करू शकतो आहे, मला जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत मी टाकू शकतो आहे. म्हणून मी इथं लिमिट पुट करणार आहे. समजा मला लिमिट इथून इथपर्यंत जायचं आहे, समजा इथं कुठेतरी मी पॉईंट, आणि अजून हा एक इथं कुठेतरी पॉईंट आहे. समजा मला याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे किंवा हा एरिया मला कॅल्क्युलेट करायचं आहे फ्रॉम x1 ते x2पर्यंत. तर मी काय करणार आहे, या स्ट्रीप आधी आपण बघितल्या आहे, या छोट्या छोट्या स्ट्रीपची ॲडिशन करत चालेल. म्हणजे इथे एक स्ट्रीप, इथे एक स्ट्रीप, इथे एक स्ट्रीप, अशा खूप साऱ्या स्ट्रीपच्या आपण काय करत चालणार आहे ॲडिशन. अशा खूप साऱ्या स्ट्रीपचे ॲडिशन करत चालणार आहे, सम करत चालणार आहे, ॲड करत चालणार आहे, अशा स्ट्रीप ॲड करत चाललो आहे. ओके. आणि प्रत्येकाची विड्थ किती आहे डी एक्स आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला आधी सांगितलं आहे डी एक्सला ज्यावेळेस सम करत चालतो त्यावेळेस त्यालाच आपण कशाने रिप्रेझेंट करतो, इंटिग्रेशनने. म्हणून इथं काय होईल, ज्यावेळेस मला टोटल एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल, ओके, त्यावेळेस टोटल एरिया बघा इथं. ओके. तुम्हाला आता इंटिग्रेशनचं ॲप्लिकेशन समजायला लागलं असेल. आपण एवढे उद्योग इथपर्यंत कशासाठी केले. टोटल एरिया अंडर कर्व इज इक्वल टू काही इंटिग्रेशन, ओके, वाय इंटू डी एक्स. एक गोष्ट सांगा मला, आपलं जे इंटिग्रेशन आहे ते कॅल्क्युलेट म्हणजे एरिया अंडर द कर्व कॅल्क्युलेट कुठपर्यंत करायचं आहे, x1 ते x2पर्यंत करायचं आहे. फक्त एवढाच एरिया मला पाहिजे, बाकीचा एरिया मला नको आहे. मग इथं मी काय करेल, जे आपलं इंटिग्रेशन आहे त्याला लिमिट पुट करेल फ्रॉम x1 to x2पर्यंत. आणि हा झाला आहे माझा फॉर्म्युला आला आहे आपल्याकडं. ध्यानात ठेवा, हे जे ॲप्लिकेशन आहे हे इवन जेई लेवलचे, जेई ॲडव्हान्स लेवलचे नीटचे क्वेश्चन, त्यानंतर CETचे हार्ड लेवलचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. म्हणून इथं एरियासाठी मला आता कळलं आहे एरिया इज इक्वल टू असेल फ्रॉम x1 to x2पर्यंत, जिथपर्यंतचा आपण आपल्याला एरिया अंडर द कर्व कॅल्क्युलेट करायचा असेल इंटू डी एक्स. हा झाला आहे एरिया अंडर द कर्वसाठी फॉर्म्युला पार्ट नाही करायचा. मी जे आत्ता ते तुम्हाला सांगितलं, एक स्ट्रीप टाकायची, स्ट्रीपची विड्थ डी एक्स असेल, हाईट वाय असेल, छोट्याशा स्ट्रीपचा जो एरिया आहे हा एरिया असेल वाय इंटू डी एक्स. पूर्ण एरियासाठी आपल्याला काय करावं लागेल, सम करावं लागेल, म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम x1 ते x2पर्यंत. हे सगळं ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. जर लॉजिक माहीत असेल तर फॉर्म्युला ध्यानात राहतो, जर लॉजिक विसरले फॉर्म्युला विसरले, एवढं सगळं 12वीपर्यंतच सिलेबस ध्यानात नाही राहत. त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं झाली. चला, कन्सेप्ट जर क्लिअर झाली असेल, कन्सेप्टला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. एक प्रॉब्लेम दिला आपल्याला, प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं बा, इफ वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे वायची व्हॅल्यू दिली आहे, किती दिली आहे, एक्स स्क्वेअर दिली आहे. फाइंड द एरिया एनक्लोज बाय अ कर्व विथ एक्स ॲक्सिस फ्रॉम x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 2. चला, क्वेश्चन जर सांभाळला नसेल तर मी सांगतो. हे जे फंक्शन आहे ना, आपल्याला फंक्शन दिलं आहे x इज इक्वल टू वाय, आणि याच्यावरती एक कर्व दिला आहे, हा कर्व आहे, ठीक आहे. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा हा कर्व दिला आहे,
त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे फ्रॉम एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू 2 पर्यंत हा जो कर्व आहे ना, या कर्वचा एरिया किती असेल. आता एक्स इज इक्वल टू 0, एक स्टार्ट कुठून झाला बा, एक स्टार्ट होतो इथून. मग एक्स इज इक्वल टू 0 कुठं येईल, ओरिजिनला. करेक्ट आहे सर. आणि त्यानंतर एक्स इज इक्वल टू 2 कुठं येईल, एक्स इज इक्वल टू 2. ओके, समजा इथं 1 असेल. आता आपल्याला आपण फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली एकदम ॲक्युरेट गरजेचं नाही, आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे काय आपण शिकतो आहे. समजा इथं कुठेतरी असं कन्सिडर करा, इथं कुठेतरी आपला इथं 1 आहे आणि इथं कुठेतरी 2 आहे. मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, हा जो एरिया आहे हा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. मी पुन्हा एकदा जे मी वरती सांगितलं आहे ते पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे, म्हणजे तुमच्या परफेक्ट ध्यानात राहून जाईल आपण काय करतो आहे. ठीक आहे, मी आता काय करणार आहे, या टाईपचं ज्यावेळेस मला इंटिग्रेशन घ्यायचं असेल, एरिया अंडर द कर्व कॅल्क्युलेट करायचं असेल, एकदम सिम्पल आहे. मी काय करणार आहे, एक छोटीशी स्ट्रीप टाकणार आहे. ही टाकली एक छोटीशी स्ट्रीप त्या एरियावरती. याची जी विड्थ आहे ती एक्स ॲक्सिसवरती मला आता कळलं आहे, याची जी विड्थ आहे ती किती असते सांगा डी एक्स. आणि याची जी हाईट आहे ती हाईट वाय ॲक्सिसवरती किती असेल, वाय. म्हणजे हा जो छोटीशी स्ट्रीप आहे ना, याचा छोटासा एरिया मला लिहायचा आहे. आणि हा छोटासा एरिया आहे तुम्ही डी एनी पण लिहू शकतो. डी ए म्हणजे छोटासा एरिया आहे. ओके, डी ए इज इक्वल टू येईल काय, वाय इंटू डी एक्स. रेक्टँग्युलर स्ट्रीप तयार झाली आहे ना, रेक्टँग्युलर स्ट्रीपचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ. दिसतंय तुम्हाला, ही लेंथ आहे डी एक्स आणि ही जी लेंथ आहे, सॉरी लेंथ इज इक्वल टू किती, वाय आहे. आणि ब्रेथ इज इक्वल टू किती आहे, डी एक्स आहे. म्हणून डी ए इज इक्वल टू म्हणजे छोटासा एरिया इज इक्वल टू वाय इंटू डी एक्स आला आहे. मग मला छोटासा एरिया नको आहे, मला पूर्ण एरिया पाहिजे. कुठून ते कुठपर्यंत एरिया पाहिजे आपल्याला, फ्रॉम 0पासून, म्हणजे हा पूर्ण एरिया बघा, हा पूर्ण एरिया अंडर द कर्व एक्स ॲक्सिस बरोबर जेवढा पण एरिया होतो, हा जो एरिया दिसतो तुम्हाला शेडेड एरिया, हा पूर्ण एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. फ्रॉम एक्स इज इक्वल टू 0पासून एक्स इज इक्वल टू 2 पर्यंत असा एवढा एरिया. ओके, पृष्ठभाग आपण कॅल्क्युलेट करतो आहे. मराठीतून सांगायचं झालं तर हा जो एरिया आहे इज इक्वल टू काय करावं लागलं आपल्याला, पूर्ण एरिया पाहिजे असेल तर इंटिग्रेशन इथे येईल वाय. मग वायची व्हॅल्यू किती आहे रे, वरती दिलं आहे ना यार, वाय इज इक्वल टू किती आहे, एक्स स्क्वेअर आहे. कारण की वाय बदलत चालला आहे आपल्याला. हा जो वाय आहे ना, हा झाला वायचा ग्राफ आहे. म्हणजे ही जी लाईन आहे या लाईनचं इक्वेशन येतं वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे जर आपण याच्यामध्ये टाकलं तर इथून येईल एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. पण आपल्याला एक्सची व्हॅल्यू, हा जो एक्स आहे ना, एक्स व्हॅरिएबल आहे आपला, आणि एक्सचं लिमिट कुठपर्यंत घ्यायचं, फक्त 0पासून 2पर्यंतच घ्यायचं. असं नाही की या स्ट्रीप ॲड करत चाललो आहे आणि चाललो आहे पुढे ॲड करत नाही, एवढं नको आहे आपल्याला. जिथपर्यंत कॅल्क्युलेशन करायचं तिथपर्यंतच टाकायचं. आणि मला कळलं आहे की हे लिमिट मला पाहिजे 0पासून ते 2पर्यंत. ओके, हे तर या टाईपचं इंटिग्रेशन आधी आपण सॉल्व केलं आहे, सोपं आहे. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन पाहिजे. ओके, आणि लिमिट पण दिलं आहे, त्यावेळेस कॉन्स्टंट नाही लिहायचं आणि याचं इंटिग्रेशन येतं. पॉवर रूल आपण यूज करणार आहे. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब डिवाइड बाय 3 आणि इथं लिमिट येईल फ्रॉम 0पासून ते 2पर्यंत. करेक्ट. टोटल एरिया इज इक्वल टू, इथं एकचं हायर लिमिट आधी आपण पुट करणार, सेम आपण आय थिंक केलं होतं आधी. एकचं हायर लिमिट किती आहे, 2 आहे, म्हणजे एकच्या जागेवरती 2 टाकणार, क्यूब डिवाइड बाय हा 3. तसाच हायर लिमिट पुट केलं आहे, मायनस ऑफ लोअर लिमिट एकच्या जागेवरती 0. त्यानंतर 0चा इथं येईल क्यूब डिवाइड बाय 3. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं 2चा क्यूब इज इक्वल टू किती, तो 8 डिवाइड बाय 3 आणि मायनस ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल 0. म्हणजेच एरिया इज इक्वल टू किती येणार आहे, 8 डिवाइड बाय 3 युनिट. हो करेक्ट आहे. एरिया अंडर द कर्व आपल्याला कॅल्क्युलेट करता यायला लागला आहे. चला तिला आपल्याला सेकंड एक्झाम्पल ते पण आपल्याला सॉल्व करता येईल. इथं काय सांगितलं आहे सेकंड एक्झाम्पलमध्ये, फाइंड द एरिया अंडर द कर्व. एरिया मी डबल लिहिलं आहे, सॉरी होऊन जातं. एरिया इन्क्लोज बाय स्ट्रेट लाईन. कोणती स्ट्रेट लाईन आहे दिली आपल्याला, वाय इज इक्वल टू 2x+1. इक्वेशन पण दिलं आहे. ओके, स्ट्रेट लाईन जरी येत नसेल टेन्शन घेऊ नका, ही स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. आणि फ्रॉम कुठून ते कुठपर्यंत कॅल्क्युलेट करायचं, एक्स इज इक्वल टू 1पासून एक्स इज इक्वल टू 4पर्यंत. इथं आपण स्ट्रेट लाईन नाही शिकत आहे, इथं आपण शिकतोय एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. मी तर समजा ही स्ट्रेट लाईन दिली. ओके, ही स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, याला आपण स्ट्रेट लाईनचं इक्वेशन म्हणतोय. आपल्याला जी ही स्ट्रेट लाईन आहे या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलं आहे, वाय इज इक्वल टू 2x+1. आणि
मला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे कुठून कुठपर्यंत. या स्ट्रेट लाईनवरती इथं एक्स ॲक्सिस आहे ना, एक्स ॲक्सिसवरती आपण नंबर ड्रॉ करणार आहे. एक साधारण आपल्याला समजण्यासाठी फक्त समजा इथं नंबर आहे हा असेल 1. ओके, इथं कुठेतरी 1 आहे, त्यानंतर जास्त होईल. समजा इथं 1 असेल, त्यानंतर इथं 2 आहे, त्यानंतर इथं 3 आहे, त्यानंतर इथं किती असेल समजा 4 आहे. आता मला कॅल्क्युलेट करायचं आहे याचा एरिया फ्रॉम इथून ते 4पर्यंत म्हणजे इथपर्यंत. ओके, हा जो स्ट्रेट लाईन आहे ना, स्ट्रेट लाईनच्या हा जो त्याच्या अंडर म्हणजे एक्स ॲक्सिस बरोबर जो एरिया येणार आहे, हा एरिया एवढा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि या एरियासाठी आपण काय शिकलो आहे, बिंदास काय करायचं, या एरियावरती एक स्ट्रीप टाकायची आहे. ही टाकली स्ट्रीप. ओके, स्ट्रीप टाकल्यानंतर पटकन सांगा या स्ट्रीपची विड्थ किती असेल. ही स्ट्रीप आहे, या स्ट्रीपची विड्थ अरे जमायला लागले आहात तुम्हाला. विड्थ किती असेल dx, आणि याची जी हाईट आहे, ही हाईट इज इक्वल टू किती असेल y. ओके, या छोट्याशा स्ट्रीपचा एरिया किती येईल, तो एरिया आपण कशाने लिहिणार आहे, एरिया लिहिणार आहे आपण डी आणि म्हणून आपण डी ए इज इक्वल टू लिहितो y इंटू डी एक्स. ओके, जर मला टोटल एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर टोटल एरिया इज इक्वल टू मला लिहायचं इंटिग्रेशन y इंटू डी एक्स. मग एक गोष्ट ध्यानात ठेवा की आपल्याला टोटल एरिया जरी कॅल्क्युलेट करायचा असला पण तो असं नाही की पूर्ण कॅल्क्युलेट करायचा आहे. तुम्हाला एक्स इज इक्वल टू 1पासून दिला आहे, ते एक्स इज इक्वल टू कुठपर्यंत दिला आहे 4पर्यंत. म्हणजे आपल्याला दिले लिमिट एक्स इज इक्वल टू 1पासून टू 4पर्यंत. ओके, टोटल एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 4. आता काय करायचं, इथं वायची व्हॅल्यू टाकून द्या. वायची व्हॅल्यू इज इक्वल टू किती दिली आपल्याला, इथं दिली आहे 2x + 1. ओके, पुट करून द्या. इथं वायची व्हॅल्यू येईल 2x + 1 आणि इथं असेल dx. ठीक आहे, एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. अरे इंटिग्रेशनमध्ये प्लस साईन दिसलं, थोडंसं जास्त इंटिग्रेशन आलं, घाबरायचं नाही. काय प्लस साईनमध्ये प्लस साईन असलं तर मी तुम्हाला सांगितलं प्लस साईन किंवा मायनस साईन सेपरेट इंटिग्रेशन करा. सेपरेट इंटिग्रेशन लिमिटला थोड्या वेळा साईडला ठेवा. लिमिट असं देऊन टाकायचं दोन्हीला पण. 1 to 4 आधी 2xचं इंटिग्रेशन हा dx झाला आहे, त्यानंतर प्लस आहे इंटिग्रेशन 0 to 1 1 to 4 आणि कशाचं इंटिग्रेशन आहे, नंतर हे झालं आहे 2xचं, नंतर कोण आहे 1 आहे, 1चं इंटिग्रेशन 1 इंटू dx. करेक्ट, आधी 2xचं इंटिग्रेशन लिहा. 2 इंटिग्रेशनच्या बाहेर एक्सचं इंटिग्रेशन काय आहे x² डिवाइड बाय 2 आणि लिमिट आहे फ्रॉम 1 to 4, त्यानंतर प्लसचं साईन. अरे 1चं इंटिग्रेशन काय आता x, dxचं इंटिग्रेशन x येतं 1 to 4पर्यंत. त्यानंतर काय करणार आता, हा जो 2 आहे 2 आणि 2 मल्टिप्लायला आहे, डिवाइडला आहे, 2 कॅन्सल होऊन जाईल. आपल्याला लिमिट पुट करायचं आहे x²चं. ओके, कुठून ते कुठपर्यंत आहे 1पासून ते 4पर्यंत, प्लस एक्सचं लिमिट पुट करायचं आहे कुठून ते कुठपर्यंत 1पासून ते 4पर्यंत. चला आपल्याला माहीत झालं आहे काय करायचं आहे, हायर लिमिट टाकायचं, लोअर लिमिट टाकायचं. आधी हायर लिमिट येईल म्हणजे 4चा स्क्वेअर, त्यानंतर मायनस ओके 1चा स्क्वेअर. ओके, फर्स्ट टर्मसाठी हे झालं आहे. फर्स्ट टर्मसाठी मी हायर लिमिट आणि लोअर लिमिट दोन्ही पण टाकले. त्यानंतर इथं प्लसचं साईन आहे, हे प्लसचं साईन आपण इथं तसंच देऊ. त्यानंतर आता मला ह्या टर्मसाठी लिहायचं आहे. या टर्मसाठी बघ काय येईल, एकच्या जागेवरती मी 4 लिहिल 4, त्यानंतर मायनस साईन आणि एकच्या जागेवरती लोअर लिमिट 1 येईल. इथून एकच्या जागेवरती आधी 4 टाकला, हा झाला आहे 4, नंतर एकच्या जागेवरती मायनस करून 1 टाकला आहे, हे झालं आहे. इथं 4चा स्क्वेअर इज इक्वल टू किती 16. ओके, त्यानंतर 1चा स्क्वेअर -1 प्लस इथे किती राहील 4 - 1 इज इक्वल टू 3. ओके, इज इक्वल टू इथं 16 राहील, किंवा याला मी असं पण लिहू शकतो 15 + 3 आणि 15 + 3 इज इक्वल टू 18. म्हणजेच आपला जो एरिया आहे अंडर द कर्व हा किती आला आहे 18 युनिट्स. हो, बघा इथं आपण सॉल्व काय केलं आहे, म्हणजे आपला हा जो एरिया आहे अशा छोट्या छोट्या स्ट्रीप जर आपण ॲड करत चाललो
तर आपल्याला भेटेल टोटल एरिया, आणि हा टोटल एरिया एवढ्याचा किती येतो आहे 18 युनिट्स. आपण आत्तापर्यंत पूर्णची पूर्ण इंटिग्रेशन बघितलं आहे. ओके, व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व करा, अजून क्वेश्चन सर्च करा, खूप सारे क्वेश्चन करा. त्यानंतर हा जो पार्ट आहे पूर्ण मॅथमॅटिक्सचा पार्ट व्यवस्थित क्लिअर करा. याच्यानंतर आपण पुढचा जो लेक्चर असेल त्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे युनिट अँड डायमेन्शन. थँक्यू.